मीटर प्रमाणे चालतं। रिक्षा चालकांसाठी फायदा काय आहे की यामध्ये वेटिंग सुद्धा मिळतं। आज जेवढे पण प्लॅटफॉर्म आहे रिक्षा चालकांना सेवा देतात त्याच्यामध्ये वेटिंग भेटत नाही, पण ह्याच्यामध्ये पूर्णपणे रिक्षा चालकांचा आणि प्रवाशांचा विचार केलेला आहे। यामध्ये मीटरप्रमाणे वेटिंग भेटतं, तसेच प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा सर्व्हिस चार्ज नाही, त्यामुळे कुठे मीटरपेक्षा एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज नाही। सर्च प्राईस सारखे ह्याच्यामध्ये छुपे चार्जेस नाही आणि हे ॲप्लिकेशन ONDC ला रजिस्टर आहे, म्हणजे प्रवाशाकडे जर का ओ रिक्षा ॲप्लिकेशन नसेल तरी तो ही ओ रिक्षा वापरू शकतो। पुणे मेट्रोच्या ॲप्लिकेशनवरनं ओ रिक्षा बुक होऊ शकते, पेटीएमवरनं येणाऱ्या काळात होणार आहे, फोनपेवरनं होणार आहे, फ्लिपकार्टवरनं होणार आहे। जेवढे प्लॅटफॉर्म ONDC वर आहेत तेवढ्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं हे जसं बेंगलोरमध्ये नम्मायात्री चालतं त्याच पद्धतीने हे ॲप्लिकेशन ओ रिक्षा पुण्यातल्या रिक्षा चालकांनी बनवलेलं आहे। रिक्षा चालकांनी स्वतःची एनमाईल कनेक्टिव्हिटी नावाची सेक्शन 8 कंपनी स्थापन केली, ना नफा ना तोटा या धर्तीवर। जसं UPI काम करतं त्याच पद्धतीने हे ओ रिक्षा काम करतंय। ह्या ॲप्लिकेशनमध्ये आर्थिक व्यवहार कुठल्याही प्रकारचा नाहीये, ना रिक्षा चालकाचे पैसे याच्यामध्ये जमा होतात ना प्रवाशाचे पैसे यामध्ये जमा होतात। प्रवासी आणि रिक्षा चालक या दोघांचा व्यवहार, आर्थिक व्यवहार एकमेकांमध्ये होतो। हे ॲप्लिकेशन फक्त प्रवाशाला आणि रिक्षा चालकाला जॉईन करून देण्याचं एक माध्यम आहे। तरी मी सर्व रिक्षा चालकांना, प्रवाशांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करीन, हा प्लॅटफॉर्म लवकरात लवकर सर्वांनी डाउनलोड करून घ्यावा आणि याची सेवा वापरावी। रिक्षा चालकांसाठी सुद्धा चांगलं आहे। पुण्यातल्या सर्व रिक्षा संघटनांना मी विनंती करीन की हे ॲप कुठल्याही रिक्षा संघटनेचं नाहीये, रिक्षा चालकांचं आहे, त्यामुळे याला विरोध करू नका, याला ॲक्सेप्ट करा, जेणेकरून येणाऱ्या काळात ओला उबेरपेक्षा हे वरती जाईल आणि आपल्या रिक्षा चालकांचा हक्काचा पैसा रिक्षा चालकाच्या कुटुंबामध्ये, रिक्षा चालकाच्या खिशामध्ये येईल। आणि याच्यासोबत आहे पुणे मेट्रो, जे पुणे मेट्रोनी याच्याशी संलग्न केलेलं आहे। जेवढे मेट्रो स्टेशन आहे त्यावरती हे ॲप आपल्याला पाहायला मिळेल, याची जाहिरात। आणि पुणे मेट्रोचं जे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये सुद्धा ओ रिक्षा आहे आणि येणाऱ्या काळात ओ रिक्षामध्ये पुणे मेट्रोचं येणार आहे, म्हणजे मेट्रोवरनं रिक्षा बुक करता येणार आणि ओ रिक्षावरनं मेट्रो बुक करता येणार। आता फर्स्ट माईल टू लास्ट माईल म्हणजे काय, आपल्याला घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत आणि मेट्रो स्टेशनपासून ऑफिसपर्यंत हे सेवा पुरवण्याचं काम करणार आहे। आणि येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना ही रिक्षा रोड म्हणजे स्टँडवरती उभी न करता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपल्याला उभी करायची संधी मिळालेली आहे। त्यामुळे रिक्षा चालकांनी याचा लवकरात लवकर वापर सुरू करावा, जेणेकरून जे आपल्याला ओला उबेरच्या माध्यमातून आपल्याला पॅसेंजर देण्याकरता, आपलेच पॅसेंजर, पुण्यातलेच पॅसेंजर आपल्याला देण्याकरता जे प्लॅटफॉर्म फी, जे सर्व्हिस चार्ज घेतात तो सर्व बंद होईल। आणि मित्रांनो, हे ॲप्लिकेशन आत्ता सध्याला पायलट प्रोजेक्ट म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, येणाऱ्या काळात संपूर्ण देशामध्ये हे कार्य करणार आहे। त्यामुळं रिक्षा चालकांनी बनवलेलं ओ रिक्षा ॲप सर्वांनी लवकरात लवकर डाउनलोड करावं। धन्यवाद।